मंडळी, भावाभावात भांडणं असतात, पण बापाच्या चितेवर सगळे वाद संपतात हा सामाजिक संस्कार आम्ही विसरतोय का, हा सवाल निर्माण करतोय। त्याचं कारण आहे दसऱ्याच्या दिवशी मराठवाड्यातल्या नांदेड, धाराशिव आणि संभाजीनगरमध्ये आत्महत्या केलेल्या माझ्या शेतकऱ्याच्या चिता पेटलेल्या होत्या। त्याच वेळी जाती जातीच्या मेळाव्यांचा कांठाळा बसवणारा जल्लोष सुरू होता। महापुराच्या पाण्यात जाती जातीच्या भिंती कोसळून पडल्या, पण जातीय नेते जातीच्या तटबंदी मजबूत करताना दिसले। खरं तर बरं बोलण्याचा हा सगळा काळ आहे, कारण खरं बोललं की त्याची मोठी किंमत चुकवावी लागते। इथलं समाज वास्तव आहे, त्यामुळे सामान्य माणसं गप्प बसणं पसंत करतात। पण खरं सांगतो, हा महाराष्ट्र इतका जातीय द्वेषानं कधीच पछाडलेला नव्हता। व्यापकता आणि विशालता एकोप्यानं महाराष्ट्राला महान बनवलं, पण गेल्या काही वर्षात त्याला जातीय विद्वेषाचा जो हेंडगा लागलाय, त्यामुळे सामाजिक वीण नुसती विस्कटली नाहीये, तर जातीय द्वेषानं महाराष्ट्राला सामाजिक दृष्ट्या टकमक टोकावर नेऊन उभं करून ठेवलंय। मनोज जरांगेंनी पंकजा मुंडेंच्या हैदराबाद गॅझेटच्या गुलामगिरीतल्या त्या वक्तव्यावरून टीका करताना सबंध वंजारी समाजाच्या चारित्र्यावर अश्लाघ्य भाषेत लांछन लावण्याचा प्रयत्न केला। तिकडे काही दिवट्यांनी तुरुंगातल्या त्या वाल्मिक कराडचे फोटो मेळाव्यात झळकावण्याचा करंटेपणा केला। हे सगळं कधी घडतंय माहितीये? जेव्हा मराठवाड्यातला सामान्य माणूस जगड्या मरण्याची आपली लढाई लढतोय। मनोज जरांगेंनी या आधी सुद्धा वंजारी, धनगर, माळी आणि मागासवर्गीय समाजाच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केली, वाद उभे राहिले। तर ओबीसींचे नेते म्हणून उदयाला आलेल्या लक्ष्मण हाकेंनीही तेच केलंय। मराठा समाजातील महिलांबद्दल अतिशय हिणकस वक्तव्य हाकेंनी केलं, वाद पेटला, आंदोलनं झाली। या दोघांच्याही पाठीमागे आज जातीच्या झुंडीच्या झुंडी आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणी बोलायचं नाही, उच्चारायचा शब्द नाही, अशी एक परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण केली। पण हा महाराष्ट्र हे सगळं उघड्या डोळ्याने बघणार आहे का? या महाराष्ट्राचं वाटोळ होत असताना, जाती जाती धर्मात धर्मात हेंडगा पेटला जात असताना हा महाराष्ट्र गपगुमान बघणार आहे का? आणि यातून सामाजिक एकात्मतेची जी लाकडं स्मशानात जात आहेत, हे आम्ही उघड्या डोळ्याने बघणार आहोत का? मंडळी, एक काळ होता सार्वजनिकरित्या आपल्या किंवा इतरांच्या जातीचा उल्लेख करणं संकोचपणाचं वाटायचं, पण आज हे जातीय नेते ऊर बडवून छातीचा टेंभा या महाराष्ट्रात मिरवतात, दुसऱ्याच्या जातीचा उद्धार करतात, अपमान करतात। ही महाराष्ट्राची नवी राजकीय आणि सामाजिक संस्कृती बनली आहे, हे अतिशय दुर्दैवी आहे। हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, आम्ही अभिमानाने सांगतो। या महाराष्ट्रात हे काय सुरू आहे?